फिलहाल अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है। प्रदीप नैनीत ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बढ़िया तरीके से गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया, खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका सिंगल के साथ। अब स्कोर 2 रन। प्रदीप नैनीत ने पिछले मैच में 11 रन दिए थे और 2 विकेट चटकाए थे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। और दूसरी तरफ अगर देखें तो जो पिछला मैच था जिसमें रोचकता बरकरार रही है, बॉलिंग यूनिट के बारे में चर्चा होगी, 4 गेंदबाजों के बारे में बिल्कुल चर्चा। प्रदीप नैनीत का जो पहला ओवर था 11 रन, दूसरे ओवर में भी 11 रन आए थे। लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस पर स्ट्राइकर एंड पर हैं। फील्डिंग में थोड़ी तब्दीली, अक्षय वाटारकर 42 रनों की शानदार पारी और उसके साथ गेंदबाजी में कंट्रीब्यूशन था पहले मैच में। ऑन साइड पर हवा में उछाला, अच्छा स्ट्रोक है हवा के खिलाफ, लेकिन टाइमिंग बहुत ही बेहतरीन। डिस्कर लेग बाउंड्री के बाहर गेंद 6 रनों के लिए जाती भी। अक्षय वाटारकर फॉर्म में खिलाड़ी है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। मैन इन फॉर्म अक्षय वाटारकर। स्कोर अगर देखें तो इसी के साथ आगे बढ़ता हुआ 8 रन। पहले ओवर का खेल और मिडल लेग स्टंप पर गेंद थी, जल्दी बाप लिया था, जल्दी पोजीशन में आए थे अक्षय वाटारकर। पृथ्वीराज चषक में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। इस सीजन का जो पहला टूर्नामेंट सुंदर बल्लेबाजी की थी और इंपॉर्टेंट खिलाड़ी है। जब फॉर्म में खिलाड़ी होते तब जाकर गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता। प्रदीप नैनीत की ये गेंद मिडल लेग स्टंप पर थी और पैरों पर गेंदबाजी जब होती है ना तो बल्लेबाज और निकल कर आते हैं। स्कोर 8 रन। ओवर पहला प्रगति पर है। मुकाबला अभी ये तीसरा मुकाबला आप देख रहे हैं। सही 11 चचिगांव बनाम राज्यवर्धन स्पोर्ट करार। लेफ्ट हैंडर स्पोक्स स्ट्राइकर एंड पर फ्लाइंग स्लिप गली पॉइंट स्ट्रक ओवर मिड ऑफ। इस बार ऑन साइड पर अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं आई है, बल्ले का अनुरूप किनारा लगा, गेंद फाइन लेग पर चली गई, खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ 1 रन दोनों बैटर ने पूरा किया। सिंगल के साथ स्कोर 9 रन। ओवर पहला प्रगति पर। पावर प्ले ऑन। चचगांव की टीम भी बहुत सक्षम टीम मानी जाती है। राज्यवर्धन स्पोर्ट करार ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रदीप नैनीत गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे रोहित पवार। फील्डिंग में तकदीरी, इस वक्त फ्लैग स्लिप पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी रोहित पवार के लिए, ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। इस बार पैरों पर गेंद, उसके ऊपर प्रहार, रोहित पवार अपनी पावर दिखाते हुए गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन। वंडरफुल बैटिंग। इस बार गेंदबाज ने फॉलो किया और बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर 5वें छठे स्टंप की तरफ आए थे और ज्यादा आगे डालने की कोशिश। जब पैरों पर गेंद थी तो अपना पसंदीदा स्ट्रोक खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को भेज दिया था पंख लगा के। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद 6 रनों के लिए चली गई। स्कोर इसी के साथ छलांग लगाता हुआ पहुंच चुका है 15 पर 15। संकेत पहुंच चुके। संकेत आपका स्वागत है। मयूर हमारे साथ सुबह से जुड़े हुए हैं। हमारे दोनों स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए प्रदीप तैयार है। प्रदीप नैनीत। स्कोर 15 पर 9। रिवर्स स्वीप गैप में खेलना चाह रहे हैं, बिल्कुल गैप में खेल दिया है। गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ। 4 रनों के लिए शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में रोहित की। शिवबंधन मिला, उसका भरपूर फायदा उठाते हुए स्कोर 19 पर पहुंच चुका है। पहले ओवर में दे दनादन बल्लेबाजी, अक्षय वाटारकर के बल्ले से सिक्सर, एक सिक्सर रोहित पवार का और उसके बाद में एक बार फिर रचनात्मक बल्लेबाजी, रचनात्मक कलात्मक दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित पवार की। स्कोर 19 पर 9। पहले ओवर का खेल, फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस। पावर प्ले ऑन। छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम आप देख रहे हैं और आज अतुल बाबा भोसले इनका जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। उनसे पर खेलना चाहते थे, खेलना यहाँ पर देखिए तो बल्ले के ऊपर नहीं आई है, बल्ले को लगी, शरीर को लगी, वहीं पर लुढ़की। प्रदीप नैनीत बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए थे। आखिर गेंद पर बिंदी अक्षय वाटारकर रखेंगे अपने पास स्ट्राइक आफ्टर 1 ओवर। नाउ स्कोर 19 पर 9। ये मुकाबला समाप्त होने के बाद मैच नंबर 4 चौथा मुकाबला जैन स्पोर्ट कासीगांव बनाम राजूमुल्ला मित्र परिवार।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक महत्त्वाचा धावफलक आपण पाहू शकता ज्यामध्ये स्टार्ट केला आहे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 19 धावा धावफलकावरती जयस्पोर्ट कासेगाव आणि राजूमुल्ला मित्र परिवार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण आपली लिस्ट अपडेट करा, लिस्ट अपडेट करून ठेवा. यानंतर होणाऱ्या सामन्याकरता काही बदल करायचे असतील तर आताच करून ठेवा. लिस्ट या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा टॉस करण्याकरता देखील. आणि दोन्ही संघांचा प्रवास मला वाटतं सारखाच आहे. आत्ता मैदानात देव संघ आहेत त्यांनी विजयाचा आस्वाद चाकला आहे. यानंतर होणारा सामना जो आपण बघणार आहोत त्याकरता जर दोन्ही संघांचा विचार केला तर पराभवाचा आस्वाद चाकलेले संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 19. खूप सुंदर असा खेळ. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. 25 मिनिटं 5 षटकांसाठी. आमचे टाइम कीपर तुम्हाला निश्चित सांगतील की 2 षटकांसाठी आतापर्यंत 2 षटकांचा जो खेळ आहे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकानंतर आम्ही तुम्हाला सांगू की किती वेळ तुम्ही या ठिकाणी घेतलाय. तुषार रणदिवे आयकॉन खेळाडू आहे. डावखोरा शरीदर फलंदाज अक्षय वटारकर या मला स्ट्राईक रेंजला. फ्लाइंग स्लिप पॉइंट कव्हर पॉइंट एक लॉंग ऑफ. रिव्हर्सचा फटका आपला फटका 440चा झटका अक्षय वाटारकरच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. एक्सलंट बॅटिंग अप्रतिम बॅटिंग करत असताना अक्षय वाटारकर फॉर्म मध्ये खेळाडू आहे. या 6 धावाने धावसंख्या पोहोचली ती पाव शतकाकडे. 25 धावा धावफलकावर पाव शतक पूर्ण झाले. या सामन्यामध्ये सई 11 चचगाव संघाचं प्रथम बॅटिंग करत असताना टॉप क्लास क्रिकेट आपण पाहिलं. आज पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना उत्कंठावर्धक होता जिथे सँडीनं टिपलेला झेल, त्यानंतर मयूर देशमुखनं टिपलेला झेल. काही वाव मोमेंट होते, काही फनी मोमेंट होते आणि काय सामना झाला. पैसा वसूल मॅच. पुढे सरसाब होता प्रतिम फटका गॅपमध्ये खेळला. चेंडू जाईल धन 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 करत सीमारेषा पार. प्रेक्षकांचं होते मनोरंजन आणि बॅटिंग होते दे धनाधन. चेंडू सीमारेषा पार. धावमिती 4 चौकार. धावफलक धावा 29. खूप चांगलं बदललेली ते आपण पाहू शकता. यावेळेला अक्षय वटारकर मॅन इन फॉर्म क्लास बॅटिंग करत असताना इथे मिडॉन आहे एक मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तो क्षेत्र भेदत चेंडू गेला सीमारेषा पार आणि त्यानंतर धावा मिळतील 4 दर्जेदार चौकार. क्षेत्र भेदता आला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी केले अक्षय वाटारकरनं. आतापर्यंत अक्षयचा विचार केला 2 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणी चौकार. मॅग्निफिसेंट बॅटिंग. धावफलकावरती धावसंख्येला आला आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले 29. मयूर आमचे स्कोरर खूप चांगली माहिती देतात. पुलटा चेंडू हो लेगस्टम्पच्या बाहेर. पंच दोन्ही हात फैलावतात, हात करतात समांतर, धाबा येतात अवांतर. अविनाश आई चेंडू लेगस्टम्पच्या दिशेने जाणारा बघूया. पंच काय इशारा डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. हो मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय. लेग बायचा इशारा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमीच आपण बघितलं तर गोलंदाजांसाठी एक अग्निपरीक्षा असते जेव्हा गोलंदाजी करतात. धावफलकावरती धाबा आहेत 29. महत्वाचा सामना मैदानावरती. मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. आज स्पर्धेचा 3रा दिवस. तिने स्पोर्ट कारवे व क्रिकेट मित्र परिवार कराडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चषक, तिने स्पोर्ट प्रीमियर लीग 2024 दोन्ही बॅटरनी खूप चांगली बॅटिंग केली. रोहित पवार आणि अक्षय वाटारकर. बॅटच्या आतली कड एस डिरेक्शन खूप चांगले झाले त्यामुळे धाव करण्याचा प्रश्न असणार नाहीये. पाहता हे दुसरं षटक आहे. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. सई 11 चचेगाव आणि राजवर्धन स्पोर्ट कराड. दोन्ही संघाकडे प्रतिभा आहे. दोन्ही संघाकडे या ठिकाणी प्रचंड टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी आणि बॅटिंगमध्ये. खूप जबरदस्त आयोजन तिने स्पोर्ट कार्बेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज संकुलावरती. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. रोहित पवार थोडासा संघर्ष करतो. काही चांगले फटके त्याच्या बॅटमधून निश्चित आले परंतु आता छान गोलंदाजी मैदानामध्ये तुषार रणदिवेची. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय तुषार रणदिवेनं. धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या आहे 31 धावा. पुढे सरसावत खेळलाय. ऑन साईडला सुरेख फटका, दर्जेदार फटका. या चेंडूवरती केलंय आक्रमण. चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती रोहित पवारनं दाखवली आपली हुकमत. चेंडू सीमारेषा पार चौकार.
आणि आता 35चा आकडा विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा असतो. 35 नाही घातला म्हणजे नाही घातला तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर काटावर पास. आता 2 षटकांचा जर खेळ बघितला तर 12 चेंडूत 35 धावा कुठल्या गेल्यात याचा अर्थ ड्रीम स्टार्ट झालाय. टीम आपण पाहू शकता सई 11 चचेगाव म्हणजे सई स्टार्ट हो गया. सई 11 टीम केली. चला वेळ घेऊ नका. 2 षटकांसाठी आपण किती वेळ घेतला ते देखील पाहूया. टाइम किपर आम्हाला सांगतील. 12 मिनिटाचा वेळ घेतला, त्यामुळे वेळ देखील महत्वाचा आहे. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. टाइम इज मनी. पुढचं क्रिकेट जे येणारं क्रिकेट आहे ना ते पूर्णपणे एका चौकटीत बांधलेलं असेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. टेनिस क्रिकेट, लेदरबॉल क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत, त्यामुळे वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. काही रिव्हर्सिव्हचे सुंदर फटके आपण या ठिकाणी निश्चितच पाहिलेत. आजचा दिवस क्रमांक 3, मॅच क्रमांक 4 आपण बघणार आहोत. जैन स्पोर्ट कासेगाव, राजीव मित्र परिवार या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत सई 11 चचेगाव आणि राजवर्धन स्पोर्ट कराड. टॉस कराड संघानं जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. पहिल्या 2 षटकामध्ये चचेगाव संघानं अत्यंत दर्जेदार बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले. प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोट्यातला दुसरा आणि संघाचं 3रं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 10 ते 15 पावलांचा बॉलिंग मार्क आणि डावकर शैलीदार फलंदाज यावेळेला अक्षय वटारकर स्ट्रायकर एंडला आहे. तो व्यक्तिगत आपण बघितलं तर खेळतोय 17 धावसंख्येवरती. ओहो अप्रतिम सुंदर चेंडू. मधली एसटी दाखवलं की उजवी बघूया, परंतु एसटी दाखवले, बलंदाजांनी दाखवली, गोलंदाजांनी वाकवली, फलंदाजाला पडली, भूल, दांडी झाली, गोल, गोलंदाजी पॉवरफुल. प्रदीप नैनीत यासाठी ओळखला जातो. यॉर्करचे चेंडू टाकले जातात आणि अक्षय वाटारकर सारखा एक मोठा मासा त्याने गळा लावलाय. फलंदाज क्रमांक 1 बाद. पहिला ब्रेक थ्रू देताना प्रदीप नैनीत सेलिब्रेशन झालंय आणि या मॅचमध्ये अक्षय वाटारकरनं 17 धावा केल्या आहेत. एकूण आपण बघितलं 5 चेंडूंना तो समोर गेलाय. प्रदीप नैनीतला यश मिळते. क्लीन बोल्ड केलं गेलंय. मराठीमध्ये सांगायचं झालं तर त्रिफळाचित केलंय. आजकाल बघितलं तर मराठी कॉमेंट्री पण होते, पण त्याच्यामध्ये 50% इंग्लिश शब्द असतात आणि मग भाषा आपल्याला समृद्ध करायची असा आपणच या ठिकाणी ओरडाओरड करत असतो. फार कमी वेळा आपण बघितलं तर जी आपली मराठी भाषा आहे मायबोलीमध्ये मराठी शब्दांचा वापर होतो, कारण इंग्लिशचा प्रभाव जास्त आहे. दीपक सर, इंग्लिशचा प्रभाव जास्त आहे. आपण नॉर्मल जेव्हा मराठी भाषेमधनं बोलतो असतो तेव्हा देखील 25% 10% आपण इंग्रजी बोलतो. काही अनुषंगाने चांगल्या गोष्टी आहेत, पण जेव्हा मराठी मायबोली भाषा समृद्ध करायची असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो दृष्टिकोन मग तेव्हा थोडा चुकीचा लागतो. ऑलराईट, चला मॅचच्या दिशेने जाऊया. इंग्रजी पण यायला पाहिजे, कारण तुमचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला जातो तो मराठीमधून नसतो, तो इंग्रजीमधून असतो. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अकोटपद चेंडूवरती आक्रमण केलंय, सुंदर फटका सजवलाय, चेंडू गॅपमध्ये सीमारेषा पार. मैदानात आलाय हुकमाचा एक्का. पहिल्या चेंडूवरती त्याने दिलाय अप्रतिम सुंदर असा फटका खेळत मोठा धक्का. अर्धा चेंडू सीमारेषा पार, चौकार. जबरदस्त कामगिरी. मैदानावरती विकी पवारचा पलटवार. या चेंडूवरती आक्रमण करत वसूल केलाय चौकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या फुलले, धावसंख्या सजले 39 धावा. विकी पवार स्ट्राईक रेंजला. प्रदीप नैनीतचा पुढचा चेंडू राईट ओव्हर विकेट पंतांच्या डाव्याकडून. कोलबट टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र लाईकली मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालेला नाहीये, त्यामुळे रोहित पवारला नशिबाची साथ मिळालेली आहे. सई 11 संघ 40 पर्यंत पोहोचलाय. 30 षटकाचा खेळ, 6 षटकांचा सामना. या स्पर्धेमध्ये 122 धावांचा उच्चांक आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ. 94 धावांची एक मोठी केळी विजय पावलेने साकारली. काल मयूरनं अफलातून बॅटिंग केली, 70 धावा 21 चेंडूमध्ये. पुढे सरसाबत खेळला चेंडू, टायमिंग चांगलं नाहीये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार जाणार का? सीमारेषा पार. फंबल झालाय, खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याचा फायदा बाटाला मिळेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळते 4, चौकार. चौकार आणि धावसंख्या झाले 44, डबल चौकार. या मला चौकारांचा चौकार. 44 धावा धापलकावरती. प्रदीप नैनीत चांगली गोलंदाजी करतात, परंतु एकटं चांगल्या गोलंदाजी करून चालत नाही. त्याकरता उर्वरित 10 खेळाडूंनी देखील योग्य साथ देणं गरजेचं असतं.
प्रदीप नैनित राईट अप ओव्हर द विकेट. आखून टप्प्याचा चेंडू तुम्ही चौकार दिला, त्यानंतर काय घडलं बघूया. स्क्वेअर लेग मध्ये उत्तम प्रकारचा झेल. पंच पाहतायत. टीबी अंपायरच्या दिशेने गेलेत. ऑन फील्ड अंपायर टीबी अंपायरच्या दिशेने इशारा केलाय. सँडी त्या ठिकाणी आहे. सँडी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना हा षटकार आहे. रोहित पवार आज या ठिकाणी आपण बघितलं तर नशिबाची साथ घेऊन आलाय. सहा धाबा या ठिकाणी षटकार. पुन्हा एकदा रोहित वाचलाय मैदानावरती. रोहितला दुसऱ्यांदा या ठिकाणी आपण बघितलं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं सँडीने. या सँडीने अफलातून झेल देखील पकडला होता. मयूर देशमुख आणि सँडीचा झेल सातत्याने त्यावरती चर्चा होईल. धापलकरती एकूण धाबा होत आहेत 50. अर्धशतक पूर्ण झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ. धाबांचा वेग कमी होत नाही. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत रोहित पवार, अक्षय भटारकर आणि बिगी पवार. थर्ड मॅन पॉइंट कव्हर स्टकबर. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये ऑन साईडला आपण बघितलं तर लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हवा बहुत तेज है, टोपी संभालो शाहिद भाई. इसलिए देखिए खेल कुछ देर के लिए रुका हुआ है. षटकाचा विचार केला. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती. प्रमुख गोलंदाज प्रदीप नैनित. पहिल्या षटकात 19 धावा कुठला गेला. या षटकात विकेट मिळाली होती पहिल्या चेंडूवरती. अक्षय भटारकरला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. पुढे सरसावती आम्हाला चेंडू कमरच्या डोक्यावर खेळलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. या चेंडूवरती आपण बघितलं तर रोहित पवारचा पलटवार. शानदार चौकार. धाव संख्या पुन्हा एकदा फुल 54 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक्सलंट बॅटिंग, नशिबाची साथ. आकाश चोपड़ा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सुबह के सत्र में क्या जो नाश्ते में आपने लग खाया था, नसीब बहुत साथ देता बा. जब नाश्ता करके आए 2 बार आपको जीवन दान मिला है. एक बार जब नो बॉल हुआ, उसके बाद में सैंडी जो बाउंड्री लाइन पर कैच रखा गया, लेकिन उनका जो पैर था वो बाउंड्री लाइन के बाहर था. स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई प्रदीप नैनित और सैंडी दोनों ने स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई है इस प्रतियोगिता में. और इस वक्त अगर देखिए तो छाव और धूप के बीच आंख मिचोली चल रही है. जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या 2 षटका करता तुम्ही 12 मिनिटं घेतली होती. तिसरं षटक मैदानावरती आता समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धाबा 54. जलपानासाठी खेळ थांबलाय. यानंतर जैन स्पोर्ट कासेगाव आणि राजमुल्ला मित्र परिवार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपल्या लिस्टमध्ये खेळाडूंच्या लिस्ट जी आहे 11 जणांची, त्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा असेल तर प्लीज आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, आपण लगेचच बदल करून घ्या, अपडेट करून घ्या. ऑनलाईन स्कोरिंग खूप चांगलं सुरू आहे. लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण नीट अँड क्लीन पाहू शकता. क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून दीपक मंडे सर आणि त्यांची सर्व टीम. ऑनलाईन स्कोरर संकेत मयूर आमच्या बरोबर आहेत यावेळेला. आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा. तुषार रणडेबे त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अक्षय तावरे सारखा खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. सुंदर टायमिंग. यापूर्वी आपण बघितलं तर दोन्ही बॅटरचं, परंतु यावेळेला बघितलं तर चेंडू आणि बॅटमध्ये तितका चांगला संपर्क नव्हता. शॉट सिलेक्शन दोन्ही बॅटरचं खूप चांगलं आहे, परंतु तुषार रणडेबे देखील एक कचलेला गोलंदाज आहे आणि त्याच्याकडनं देखील आता संघाला अपेक्षा असतील, राजवर्धन स्पोर्ट कराड संघाला, कारण आयकॉन खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार याच्यावरती सर्व भिस्त असेल या मॅचमध्ये. धापलकरती धाबा आहेत 55. पहिल्यांदा आपण 44 धावसंख्या पाहिली, आता 55. सुंदर गोलंदाजी. टप्पा खूप चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा चेंडू पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, चेंडूच्या पिच पर्यंत यावेळेला बॅटर पोहोचला नाहीये, त्यामुळे थोडा चेंडू वळला आणि बॅटची आतलीकडे घेत फायनल क्षेत्रामध्ये आलाय. धावसंख्या अब तक 56. कुलाल धावसंख्या 56. आखून टप्प्याच्या चेंडूवरती अप्रतिम पुलचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू झाली सीमारेषा पार. षटकार, चाबूक शॉट. खूप चांगलं नियंत्रण होतं या फटक्यामध्ये. आपण बघितलं तर बॅकफुटला गेला फलंदाज, बॉडीला रोल केलं, बॅट स्विंग चांगला होता आणि टप्पापर्यंत चेंडू लवकर रीड केला. चांगली माणसांनी चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. तशाच पद्धतीनं चेंडू रीड केला आणि चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं.
धावफलकावरती धावांचा वेग वाढलाय, 62 धावा धावफलकावरती. ओहो खरंच याची काही गरज आहे का, हा प्रश्न 100 वेळा विचारला जाईल. अंपायरने सांगितलं हा चेंडू खेळत असताना तुमचा पाय निश्चित थोडा मिडल स्टंपला होता, तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. यावेळेला हेलिकॉप्टर खेळला, अप्रतिम फटका, एस्टॅकाबला चेंडू सीमारेषा पार, खडखडी चौकार, मॅग्निफिसंट स्ट्रोक. स्कोरर पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती, 66 धावा धावफलकावरती. धावांचा वेग हा प्रचंड आहे. आणि आता विकी पवारचं आक्रमण, यामध्ये देखील फटका चांगला, सुंदर टायमिंग, अफलातून बॅटिंग, कडक शॉट, बेधडक बॅटिंग, षटकार. विकी पवार पलटवार करतोय. धावफलकावरती धावांचा वेग वाढलाय, धावसंख्या पोहोचली 70च्या पार, 72 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. बॉलची आवश्यकता मैदानावर. सई 11 चचेगावचा संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना टॉप क्लास बॅटिंग आपण पाहू शकता. रोहित पवार आणि त्याचबरोबर विकी पवार ही जोडी जमली, दोघांना सूर सापडलाय आणि त्यामुळे खरपूस समाचार घेत आहेत. खराब चेंडूवरती दोघांकडे बॅटिंग चांगलं आहे, बॉलिंगमध्ये प्रश्न आहेत. विशेष करून राजवर्धन स्पोर्ट कराड 72 लॉस ऑफ 1 विकेट. त्याला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटक 25 मिनिटं. षटकाचा विचार करता 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात 19 धावा कुठला गेल्या, प्रदीप नंदीचा षटक होतं, तुषार रणदीवरती हल्ला झाला, 16 धावा. त्यानंतर प्रदीप नंदीच्या दोन्ही षटकामध्ये 19 धावा, 38 धावा आल्या. आणि त्यानंतर तुषार रणदीबेच्या षटकाचा विचार केला तर त्याच्या दोन्ही षटकामध्ये 16 धावा, एका षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 18. बॉलची आवश्यकता, नाव तुम्ही जे अपडेट केले तेच येणार, म्हणून त्या सातत्याने मी अनाउन्समेंट पुढच्या सामन्यासाठी आपली जी लिस्ट अपडेट करा. चुकीचं नाव दिलं तर चुकीचं अपडेट होणार आहेत. पृथ्वीराजचं नाव विकी या ठिकाणी येते ऑनलाईनला. पृथ्वीराज 72. फार मोठी मीटिंग झाली, म्हणजे एका संसदेत मोठी मीटिंग होते तशा प्रकारची चर्चा आता मैदानावरती सुरू आहे. एकदा आपल्याला पेनल्टी लागलेली आहे आणि आता आमचे टाइम कीपर सांगतील किती वेळ झालाय. एक एक्स्ट्रा केवढं जर पाण्याची आवश्यकता असेल तर ते पाणी तयार ठेवा. दुपारची वेळ, कडक ऊन पडलं, रखरखीत ऊन आहे, पाणी आवश्यकता आहे. मला वाटतं पुढच्या षटकामध्ये प्रदीप नैनीत जर पाण्याची आवश्यकता पुढच्या षटकामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता. सामना अत्यंत महत्त्वाचा. यानंतर होणारा सामना आहे जैन स्पोर्ट कासेगाव आणि राजू मुल्ला मित्र परिवार. एका टीमच्या कॅप्टनने येऊन सांगितलं की आम्हाला आमच्या लिस्टमध्ये बदल करायचा नाहीये. रिव्हर्स हिटचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, अप्रतिम दर्जेदार बॅटिंग. ज्या दिवशी काहीतरी मी नवे करेन ना तेव्हा नाव पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल, चर्चा पण माझीच असेल. रोहित पवार सांगतोय. नशीब किशात घेऊन या ठिकाणी तो हिंडतोय मैदानावरती. एकदा नाही तर दोनदा नशिबाने साथ दिली. धावफलकावरती धावसंख्या आहे 78. काल 278 धावांचं आव्हान मुंबई संघाला होतं, पेलवलं नाहीये. 250 पर्यंत गेले, परंतु हैदराबाद संघानं तुफानी बॅटिंग केली.
आता T20 मध्ये कोणतं रेकॉर्ड बनायचं ते देखील पाहूया. सर्वाधिक षटकार एका मॅच मध्ये आपण बघितले 500 पेक्षा जास्त धावा. T20 मध्ये नवीन चेंडूची आवश्यकता, कारण चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. जुना चेंडू देणार आहे म्हणजे यावेळेला 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. जर पाण्याची आवश्यकता असेल तर नक्की घ्या, त्याबद्दल काही प्रश्न नाहीये प्रदीप सर. पाणी नितांत गरजेचं आहे, कारण रखरखीत ऊन पडलेलं आहे. ते त्यावेळेला टाइम किपर तो कॅल्क्युलेशन होणार. आत्तापर्यंत वेळ येतात तुम्ही, आत्तापर्यंत तुम्ही जे षटकं टाकले ते वेळ येते. 5व्या षटकाचा खेळ आहे. मागच्या मॅचमध्ये पेनल्टी लागली होती. 5व्या षटकाचा खेळ, नवीन बॉल अर्थात मॅच बॉल परत आलाय. अत्यंत सुंदर असं आयोजन नाना फौजी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं एक इंडियाचा आयकॉन, ऑल इंडिया लेवलचा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतोय. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती हा प्रयोग नानांच्या माध्यमातून. खूपच ऑफस्टंपच्या बाहेर गेला होता, शपल झाला होता, टेलिग्राम मिळाला होता. चांगला चेंडू गोलंदाजाचा. षटक अत्यंत महत्त्वाचे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकता विश्वजित गरुड. या मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर निर्णायक क्षणी चांगली कामगिरी केली, दर्जेदार गोलंदाजी विश्वजित गरुडने केले. आणि आता या 5व्या षटकाचा जर विचार केला, धावफलक धाबा आहेत 78 धाबा. एक गडी बाद झाला अक्षय बटारकर, त्याने देखील 21 धाबा ठोकल्या. त्यानंतर आता रोहित पवारची बॅटिंग आपल्यातून. बॅकफुटला गेला, कट केला चेंडू, कमरच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या पार. रोहित पवार आपल्यातून बॅटिंग करतो, जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार. धाव मिळते 4, खणखणीत चौकार. 40 धावसंख्येवर ते येतो रोहित पवार. त्याला संधी आहे, सुवर्ण संधी आहे अर्धशतक झळकावण्याची. आणि आता प्रेक्षकांकडून आवाज येतोय मंदार, परंतु मैदानात खेळ होतोय दमदार. सचिन इंगवले, ओंकार बनसोडेसाठी आवाज. पुढे सरसावत फटका तर चांगला आहे, ऑन साईडला लॉग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 83 धावा. 83. महत्वाचा मॅच दोन्ही संघासाठी निश्चितच एक चांगली भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रेनला फलंदाज विकी पवार. कधी कधी बॅट्समन ऑफस्टंपच्या बाहेर शपल जास्त होतो आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतो. टेलिग्राम मिळाला होतं पुन्हा एकदा विश्वजित गरुडला. सुंदर गोलंदाजी, पुल्लिन गोलंदाजी केली जाते. 5वं षटक आहे. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना स्थिती आहे 1 गडी बाद 83 धाबा. पटका तरी तेही चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमारेषा पार, सीमारेषा पार, चौकार. काय मोठी भागीदारी आपण पाहतोय मैदानावरती. आणि एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक तो वाकू शकला नाहीये. विजय पावले सहाराच्या चषकाला जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की क्रिकेट करता टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगले दिवस आलेत, पण फिटनेस सर्वात मोठा फॅक्टर आहे, फिटनेस. आणि 5 षटकांचा खेळ, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 87 धावा. एक मोठी भागीदारी. पहिला गडी बाद झाला होता, त्यावेळेस धावसंख्या किती होती ते देखील आपण बघा. पहिल्या गड्यासाठी देखील एक भागीदारी झाली. आणि त्यानंतर आता विकी पवार, रोहित पवार, ही पवार बंदची जोडी जी आहे ती मैदानावरती खूप चांगली कामगिरी करते. त्यांनाही सूर सापडलेला आहे. शेवटचं निर्णायक षटक आहे. जलपानासाठी खेळ थांबलाय. चालून थकल्यावर समजतं की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासही कसे असतात त्यावरतीच बराच प्रवास अवलंबून असतो. आणि प्रवास रस्त्यावरचा असो व आयुष्याचा वा क्रिकेटच्या खेळातला भागीदारी चांगली आहे, म्हणजे सोबती तुमचे चांगले आहेत, त्यामुळे एक चांगली भागीदारी मैदानावरती रचली गेले. पहिल्या विकेटसाठी देखील एक चांगली भागीदारी. त्यावरती आपण बघितलं तर खूप छान सुंदर शॉर्ट सिलेक्शन होतं अक्षय बटारकर आणि रोहित पवारचं. दुसऱ्या बाजूला विकी पवार माइंडसेट चांगला होता, सेट होऊन मैदानावरती आला आणि मोमेंटम पकडून ठेवायचा असतो. जेव्हा नवीन बॅटर मैदानावरती येतो एकतर त्याला आधीच्या बॅट्समनने चांगली कामगिरी केली असेल तर तो मोमेंटम पकडून ठेवायचा असतो किंवा त्यापेक्षा चांगली कामगिरी करायची असते. ती जबाबदारी विकीने ओळखली आणि चांगली कामगिरी केली. आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या मॅचमध्ये राज्यवर्धन स्पोर्ट कराड संघाला ज्या विकेटची आवश्यकता होती तर विकेट आले नाही. और मैं हमेशा कहता हूँ कि अगर आपको लंबा जाना है तो आपकी गाड़ी में पेट्रोल होना बहुत जरूरी. अगर आपको वो बड़ा टोटल बनाना है तो आपके पास विकेट होना बहुत जरूरी. तो विकेट आपके पास है, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है.
सही 11 चचगांव के बल्लेबाजों द्वारा। संतोष पल्ले टीमचे संगमलक यावेळेला आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत अमित जाधव, जे प्रसिद्ध वकील देखील आहेत. आफ्टर 5 overs scored 87 for loss of 1 wicket. संतोष पाले इस बार गेंद को खेल दिया मैदान क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है, रन लेना चाह रहे हैं लॉस्ट क्रीन के बल्लेबाज. बाहर से आवाज आ रही है, बाहर से आवाज आ रही है. टकआउट से एक बार फिर इशारा हो रहा है कि भाई आप विकी को मौका दीजिए. रोहित पवार ने कहा भाई मैं ही बल्लेबाजी करूंगा, और कहते हैं ना जो वादा किया वो निभाना पड़ेगा. 87 रन स्कोर बोर्ड पर, और विकी भी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. समय ज्यादा आपको नहीं लेना है. पिंडिंग में तब्दीली, लॉन्ग ऑन का खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, एक खिलाड़ी फाइन लेग पर मौजूद. कदम का इस्तेमाल किया हवा में खेलते हुए, मिस सेट हो, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे, क्या तो नहीं होगा. दो रन लेने का मौका. इसी के साथ धीरे धीरे अपने टीम के शतक की ओर बढ़ती हुई टीम राज्यवर्धन स्पोर्ट करार 89 for loss of 1 wicket. बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए. काफी सारे दर्शक भी हमारे साथ जुड़े हुए हैं ये प्रतियोगिता एंजॉय करते हुए. संतोष पल्ले गेंदबाजी करने के तैयार. विरुद्ध बच्चों स्पार्क इनसे गेंदबाजी हो रही है. इस बार भी मिस टाइम स्ट्रोक है. विकेट कीपर गेंद के नीचे कहा कि मेरा कैच है. तुषार रंधीर ने कैच लाभ. रोहित की पारी आखिरकार समाप्त हुई. दूसरे विकेट का पतन राज्यवर्धन स्पोर्ट करार की उम्मीदों को लगता बा ये दूसरा झटका रोहित पवार ने बनाए अपने टीम के लिए. 43 रन. हमारे साथ एक दोस्त बैठा हुआ है, इसका नाम है रोहित. दोनों स्कोरर जब बिजी होते तो ये स्कोर बोर्ड बता रहे. बहुत अच्छी बात है. रोहित आउट हुए और रोहित ने भी बताया, जो हमारे साथ बैठे हुए एक दोस्त है रोहित पवार ने बनाया 43 रन. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. विकेट चाहिए था राज्यवर्धन स्पोर्ट करार टीम को, विकेट जरूर मिला.